सर्वांना सस्नेह जय जिजाऊ बांधवांनो, काल महाराष्ट्रातील लोकसभेच्या राहिलेल्या जागांसाठी म्हणजे 13 सीटसाठी मतदान घेण्यात आलं। त्यातल्या मुंबईमधल्या 6 जागा होत्या, नाशिकची 1 जागा होती, उर्वरित जागा महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील, विदर्भातील आणि मराठवाड्यातील होत्या। प्रत्येक ठिकाणी सुरळीत मतदान झालं असं बिलकुलही नाही। मुंबईमधलं मतदान तर हाय व्होल्टेज ड्रामाच ठरलेलं आहे, त्यातली टक्केवारी खूप कमी झालेली आहे। त्याचं कारण ही तसंच घडलेलं आहे। उद्धव साहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं कारण सांगण्याचा प्रयत्न काल 4 वाजता केला, तर त्यांच्यावरतीच उलटा गुन्हा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केला। कारण हेच सांगितलं की यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं आशिष शेलारांचं म्हणणं होतं। वास्तविकता जर आपण याची खोलात जाऊन जर तपासणी केली पाहिजे, मुंबई ही शिवसेनाचा एक बालेकिल्ला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मग तिथलं मतदान त्यांच्या फेवर मध्ये जाऊ नये, त्यांच्या विरोधात जावं किंवा याच्यात काहीतरी आडकाठी निर्माण करावी असं भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत षडयंत्र राहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून येतंय। सकाळी 7 वाजता चालू झालेलं हे मतदान रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होतं आणि हे मतदान एकदम स्लो पद्धतीने सुरू होतं। मतदारांच्या 4 ते 5, 6 किलोमीटरच्या 2-2 रांगा लागलेल्या होत्या। ताटकळत 8 आणि 10 तास लोक रांगेत उभे होती का आणि कशासाठी? कुणी केलं होतं हे षडयंत्र? कुणी आखला होता प्लॅन? जर स्लो पद्धतीने मतदान घेतलं, एका मतदाराला जर 5-5, 10-10 मिनिटाचा जर वेळ लागत असेल, तर तुम्ही मला सांगा 5-5, 6-6 हजार लोक लाईनीत उभी राहिली असतील तर मग त्यांचा नंबर येण्यासाठी किती कालावधी गेला असेल? या मधल्या कालावधीमध्ये माणसाला तहान लागती, भूक लागती, त्याला बाथरूमला जायला लागतं। अनेक वयस्कर माणसं याच्यामध्ये लाईनीमध्ये उभी असतात, बऱ्याच जणांना अनेक आजारांचा त्रास असतो। मग त्या माणसांना करायचं काय? याची निवडणूक आयोगाने दखल घेतली का? याच्यावर निवडणूक आयोगाने काही कारवाई केली का? म्हणजे तुम्ही जर निवडणुका घेताय तर तुमचं कर्तव्य आहे निवडणूक आयोगाचं की याची पूर्ण जाणीव ठेवून तुम्ही मतदारांसाठी उपाययोजना करायला पाहिजे। अचानक रांगेमध्ये उभे असणाऱ्या, एखाद्याच्या पोटात दुखायला लागलं, चक्कर आले, अटॅक आला, कुणालाही ऐन टायमाला जर काय झालं तर त्याची दक्षता निवडणूक आयोगाने, निवडणूक अधिकारी असतात त्यांनी त्याची काय उपाययोजना केलेली आहे का? त्या ठिकाणी अँब्युलन्सची सोय केली आहे का? त्या ठिकाणी अजून हॉस्पिटलसाठी, दवाखान्यासाठी डॉक्टर, नर्सची काय सुविधा केली आहे का? हे निवडणूक आयोगाचं काम आहे, तिथलं तपासणी करणं, तिथं काय चालू आहे काय नाही याची तासाला चाचपणी करणं। पण निवडणूकच आयोग हा भारतीय जनता पार्टीने मॅनेज करून ठेवलेला आहे, म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात कितीही कंप्लेंट करा, कितीही तुम्ही त्याला सूचना करा, तरी सुद्धा तो फक्त बघ्याची भूमिका घेतो। निवडणूक आयोगाने तोंडावर बोट ठेवलेले, डोळ्यावर त्याच्या पट्टी बांधलेले, कानाने त्याला काहीही ऐकू येत नाही आणि याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या चोराच्या उलट्या बॉम्ब असतात तशा ह्यांच्या उलट्या बॉम्ब आहे। मग तुम्हाला काय वाटतंय तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, तुमचं काय कंप्लेंट आहे तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, बोगस मतदान होतंय तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा। पण निवडणूक आयोग जर ऐकून घ्यायच्या भूमिकेत नसेल, तुम्ही कितीही तक्रारी केला त्याच्यावर तो ब्र काढायला तयार नसेल, त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नसेल, तर मग मात्र त्याच्याकडे कंप्लेंट करून काय उपयोग आहे? आंधळ दळतंय आणि पुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये सध्या तरी मतदारांना अनुभवायला भेटली। अनेक मतदार तासनतास त्या रांगेमध्ये ताटकळत उभे होते। तुम्ही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एवढ्या जाहिराती टीव्हीवरती दाखवताय, प्रत्येकाच्या मोबाईलवरती तुम्ही 5-5, 10-10 मेसेज दिलेले आहेत की मतदान चुकवू नका, मतदानाचा अधिकार बजावा, मतदान अशा पद्धतीने करा, योग्य उमेदवार निवडून द्यायचा असेल तर आपल्याला मतदान करावंच लागेल। म्हणून उमेदवाराच्या मनामध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे आणि तो मतदान करण्यासाठी तासनतास रांगेमध्ये उभा आहे। पण त्याला पाण्याची सोय केली आहे का? त्याला कुठं काय जेवणाची सोय केली आहे का? त्याला कुठं काय आजार आहे त्याच्यासाठी डॉक्टर, मेडिकलची सोय केलेली आहे का? ते कुणीही तपासून पाहत नाही, फक्त हातापुरतं बघितलं जात आहे। जो उमेदवार आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही। अक्षरशः मुंबई मधला पारा काल 40 डिग्री अंश सेल्सिअसच्या पुढे होता। तसल्या उन्हामध्ये उन्हाने हैराण झालेली लोक ताटकळत त्या मतदानासाठी रांगेमध्ये तासन तास उभी होती।
का आणि कुणासाठी? त्यांच्या मताची गरज फक्त तुम्हाला मतदानाच्या दिवशीच लागते. मतदार कुणासाठी झगडतोय? मतदार कुणासाठी आलेला आहे? या देशातला चांगला उमेदवार निवडून जावा आणि त्याचं भवितव्य पुढे, त्यांनी आपल्या देशाचं भवितव्य त्याच्या हातात आहे. त्यांनी आपल्या देशासाठी, समाजासाठी, आपल्या प्रभागासाठी भांडावं म्हणून आपल्याला वाटतं की एखादा आपला चांगला उमेदवार निवडून जावा. पण भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे की त्या ठिकाणच्या मतदानाचा टक्का कमी झाला पाहिजे, कारण त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. ही त्यांची खेळी आहे, यांना चांगलं माहिती आहे. हे जे यांचं मास्टर माइंड, हे चाणक्य शिष्टमंडळ जो भारतीय जनता पार्टीचं आणि ही जी कमिटी यांनी बसवलेली, यांना सगळं अगोदरच माहिती असतं कुठल्या भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा बाले किल्ला आहे, तिथं त्यांचा प्रभाव आहे, त्यांना त्या ठिकाणी जास्त मतदान होऊ शकतं. म्हणून यांना त्या भागातलं मतदान कमी करण्यासाठी ते मतदान स्लो पद्धतीने घ्यायचं, हळूवार पद्धतीने घ्यायचं, वेळ जाऊन द्यायचा, वेळ मारून न्यायची आणि तिथली टक्केवारी आपोआपच कमी होईल आणि मग कुठंतरी निकाल आपल्या पारड्यात पडेल, आपल्या बाजूने लागेल असं यांना वाटतंय. म्हणून त्यांनी ते स्लो गतीनं पहिल्यापासून, सकाळपासूनच मतदान सुरू ठेवलेलं होतं, असा सध्या तरी जनमानसातला एक आवाज आहे. अनेक लोकांनी त्याबद्दलचे व्हिडिओ केलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता, मी पण हा व्हिडिओ कंटिन्यू स्क्रीनवरती दाखवतोय. तुम्ही बघू शकताय की रांगाच रांगा लांबवर लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिला आहेत, वयस्कर पुरुष आहेत, याच्यामध्ये अंध आहेत, अपंग आहेत, अनेक लोक आहेत. 5-5, 6-6 किलोमीटरच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. कशासाठी? कारण माझं वोट, माझं मतदान हे एका चांगल्या उमेदवाराला जिंकवू शकतं आणि एका चांगल्या उमेदवाराला पाडू शकतं. माझ्यामुळं चांगला उमेदवार पडू नये याच अपेक्षेने लोक या रांगेत थांबलेले आहेत. म्हणूनच लोक वैतागून मतदानाला येत नाहीत, कंटाळा करतात, मरू द्या तिकडे, जाऊ द्या तिकडे, फिरायला निघून जातात, पण मतदानाला येत नाही. कारण ही सिस्टीम जी आहे ना, ही सिस्टीम चुकीची आहे. ही सिस्टीम जे निवडणूक आयोगाला जर माहिती आहे इथं गर्दी होऊ शकते, या मतदान केंद्रावरती किती मतदान आहे याची आकडेवारी निवडणूक आयुक्ताला, निवडणूक अधिकाऱ्याला आणि तिथल्या ज्या निवडणूक अधिकारी असतात त्यांना माहिती असतं की या पोलिंग बूथ वरती किती मतदान आहे, तर त्या मतदानासाठी किती मशीन आपल्याला लागणार आहेत, ईव्हीएम मशीन, याचं पूर्व नियोजन आपल्याकडे पाहिजे. पण ते पूर्व नियोजनच याच्याकडे नव्हतं. याच्याकडे सक्षम फेल हा निवडणूक अधिकारी ठरलेला आहे. म्हणून या निवडणूक अधिकाऱ्यांवरती आणि ह्या सिस्टीमवरती लोकांनी बोट दाखवलेली आहेत. मग याच्यामध्ये कुणाकडे तक्रारी करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, नाहीतर अजून कुणाकडे दाद मागायला जा, त्याचा काही उपयोग होत नाही. जे काही घडायचंय तिथं आता परत काही निवडणुका लागू शकत नाही, परत निवडणुका घेऊ शकत नाही. एकदा झाल्यावर परत 10 वेळा घ्यायला आणि निवडणूक मतदान करायला कुणालाही वेळ नाही, हे सुद्धा तेवढंच खरंय. त्यामुळे ज्या ज्या निवडणुका झाल्या, ज्या ज्या ठिकाणी मेलेल्या माणसाचं जिवंत माणूस म्हणून बोगस मतदान झालंय, किती जरी कंप्लिटी तुम्ही निवडणूक आयोगाकडे केला तर निवडणूक आयोग जो आहे ना, आंधळा, मुका आणि भैरा झालाय. तो कुणाचं ऐकून घेत नाही, कारण तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या खुटीला बांधलेला एक जनावर झालाय असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही. अनेक लोकांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलेत. बीडच्या मतदानामध्ये तर एवढा भोंगळ कारभार झालाय की तिथं बोलताच सोयी नाही. अख्खं बूथच्या बूथ ताब्यात घेतलंय. तिथले पोलीस प्रशासनातले अधिकारी, तिथले निवडणूक अधिकारी, पोलिंगचे एजंट, गावातले कारभारी, हे सर्व मॅनेज झालेत आणि संगत मताने फक्त आणि फक्त त्या ठिकाणच्या युतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा कार्यक्रम हा सर्रास उघडपणे चालू होता. अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, पण आम्ही तसं काही घडलंच नाही, हे बोगस व्हिडिओ आहे, हे एडिट करून टाकलेले व्हिडिओ आहे असं दाखवण्याचा प्रकार यांनी केला. म्हणून पहिल्यांदा म्हटलं की या भारतीय जनता पार्टीच्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत. हे काय करतात की ह्यांच्याकडून घोडचुकी झाली की हे बोट दुसऱ्याकडे दाखवतात की हे त्यांचीच लोक होती, मग त्यांनीच केलंय. पैसे वाटताना कितीतरी व्हिडिओ व्हायरल आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. पैसे वाटताना अनेक व्हिडिओ व्हायरल आहेत, पण ते आमची लोक नव्हती, आम्ही पैसे वाटत नव्हतो असा धादांत आरोप भारतीय जनता पार्टीनं स्वतःला सावरण्यासाठी केला. स्वतःच्या अंगावरती झालेली चिखलफेक ही लपवण्यासाठी आम्ही किती स्वच्छ प्रतिमेचे आहेत, आम्ही किती धुतल्या तांदळाचे आहेत,
हे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय. चोर तो चोर आणि वर शिरजोर. म्हणजे चोऱ्या केल्या, बोगस मतदान केलं, मेलेल्या उमेदवाराचं मतदान केलं, टक्केवारी कमी व्हावं म्हणून प्रयत्न केले, पोलीस प्रशासनाला हाताला धरलं, निवडणूक आयोगाला हाताला धरलं, तरी पण मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. ही परिस्थिती उमेदवारांकडून असेल किंवा त्यांच्या नेत्यांकडून असेल किंवा मोदी असतील, शहा असतील, फडणवीस असतील, शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांनी फक्त आणि फक्त चोराच्या उलट्या बॉम्बा अशी परिस्थिती केली. सगळं तर केलंय ह्यांनी, सगळं तर घडवलंय ह्यांनी, तरी पण मी नाही त्याच्यातला. आणि केलंय तर दाढीवाल्याने, दाखवायचं बोट कुणाकडे तर मिशावाल्याकडे. सावळा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण कुणी केलाय? ह्या महायुतीच्या लोकांनी केलाय. चोराच्या उलट्या बॉम्बा ही जी मी म्हटलंय ना पहिल्यापासून, त्याचं कारणच ते. प्रत्येक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो, नाहीतर इकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केलाय. प्रेमाने ऐकते का बघा, पैसे देऊन बघा, दबाव टाकून बघा, मॅनेज करून बघा. प्रशासन यांच्या हातात आहे, सीबीआय, ईडी जे काही यांच्या हातात आहे, सगळंच यांच्या हातात आहे. पोलीस सुद्धा फक्त ऐकून घ्यायची भूमिका करतात, कारवाई बिलकुल करत नाही. डोळ्यांसमोर बोगस मतदान केलं जातं तरी हे चुडी चूप, एकही बोलायचं नाही. सगळ्यांनी बोट निवडणूक आयोगाकडे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करा. तो मी नव्हेच अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली. त्यांचे तर पदाधिकारी आशिष शेलार असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष असतील, ते बेडूक तोंडाचे, आम्ही नाहीच, हे आम्ही केलंच नाही, ते रोहित पवारांनी केलं, ते शरद पवारांचं षडयंत्र आहे, दुसऱ्यांवर ढकलून द्यायचं. आव्हाडांनी असं केलं, कोल्हेंनी तसं केलं, पण तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलंय हे सगळ्या लोकांनी बघितलंय. तरी सुद्धा अर्धा एक तास जिथं ईव्हीएम मशीन थांबवल्या तिथली लाईट गायब झाली, कॅमेरे बंद पडले का आणि कशासाठी? मग म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी लाईट गेली होती म्हणून कॅमेरे बंद झालते. ही यांची सांगण्याची पद्धत आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा आल्या, निवडून आल्या, हे जो 400 पारचा नारा दिलाय आणि तोच जर खरा ठरला तर मग सर्वांनी समजून घ्यायचं की हे बोगस मतदान, हे यांचं षडयंत्र आहे आणि ईव्हीएम मशीन खोटा कारभार आहे. निवडणूक आयोग मॅनेज आहे. यांनी सगळा महाराष्ट्राचा राख रांगोळ्यान चुतडा करून टाकला यांनी. हे मात्र तेवढंच खरंय. लोकशाही धोक्यात आहे, लोकतंत्र धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ही ह्यांची राजनीती, ही ह्यांची कपट नीती. ही भारतीय जनता पार्टी ही बिलकुलही देशाच्या हिताचं काम करत नाही. यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची, एक प्रकारे मनवाद निर्माण करायचा आहे या देशामध्ये. देशाचं लोकतंत्र यांना नाहीसं करायचंय. कायदा कानून परिस्थिती सगळं बिघडवायची हातात घ्यायचं यांना. आणि काय झालंय, यांचा मोजोरपणा वाढलाय. माजोरपणा जो असतो ना, मस्ती आली यांना, सत्तेची नशा चढलेली आहे ह्या लोकांना. प्रशासन हातात असल्यामुळं कुणीच काही आपलं बिघडू शकत नाही, ही ह्यांना पूर्ण गॅरंटी झाली, समजूत झाली यांची. पण येणाऱ्या 4 तारखेपर्यंत थांबा. हीच लोक तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे म्हणताय ना 400 पार, तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, हे पण तेवढंच खरंय. मग तुम्हाला कळेल ईडी, सीबीआय कसं असतं, पोलीस प्रशासन. हेच फंदे जे तुम्ही टाकले ते फंदे फाशे उलटे पडणार आहेत तुमच्याच गळ्यात आणि या फाशामध्ये तुम्हीच अडकणार आहे एक दिवस, एवढं लक्षात ठेवा. मग मात्र अजित पवार चिक्की फिशिंग, जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार असन, छगन भुजबळ असन, देवेंद्र फडणवीस असल आणि त्यांचे इतर भुरटे सुरटे जे त्यांचे कार्यकर्ते नेते, जे 100 खोके 50 खोके घेऊन जे भुरटे तिकडे गेलेले आहेत, ते जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं पित्तळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. हजारो कोटींचा भ्रष्टाचार ह्या लोकांनी केलाय. येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्या अंगलोट आल्याशिवाय राहणार, एवढं मात्र नक्की. पण जनतेने एक विचार केला पाहिजे, जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये घडलंय ते सत्य परिस्थितीवर आधारित होतं का? तुम्हाला काय वाटतंय? जे घडलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.